माझ्याकडे भाकर मागायला, तुला देतच नाही. होय रे भालू, देते भाकरी इकडं. लबाडा, काय रे, मी भाकरी घातल्याशिवाय खायची नाही? त्याच्यापेक्षा तू शाना आहेस. शाना माझा राजा, तुला शेंगा देऊन खायला. माकडाला घेऊन शान काय, डोंबाराचा खेळ करायला निघालीस का काय? वय, मी डोंबारीचा खेळ करायला निघाले आणि तू काय पुंगी वाजवणार आहेस? वाजवेल की, तू दोरीवर चढलीस की मी खालना पेपाने वाजवलीच बघ. पहिला ती काही वरण पाणी धावलंच का नाही? जत्रेला जायचंय ना तर बघा बघा समज बघतो संकट घे. सांगतो घे रे माझ्या सोन्या, घे घे. ओ संजय का, ओ भालू संघ काय खेळत बसतायचा? आता काय वय आहे वय तुमचं? या या, आम्ही काय म्हणतो या की. हा आले आले, तू खा. हा मी आलेच. काय काका? अहो जत्रेला जाणार आहे सनव. हो ना. मग ऊन व्हायच्या आत निघा, लवकर जा. काका तुम्ही पण चला ना आमच्या बरोबर जत्रेला. मी का? आमचा देव योच की. जय जवान जय किसान. बर, देवीजवळ काय मागणार? देवीला सांगणार की माझ्या काकांना शिकारीत रोज एक वाघाळ मिळू दे. कशाला? म्हणजे त्यांचे पाय दुखायचे थांबतील. आता आमचं एकदमच थांबणार हो. बर, तुम्ही तुमच्यासाठी काय मागणार? माझ्यासाठी काय मागणार काका? हे बघा इकडे इकडे. काय? देवीला म्हणावं एक झक्कास नवरा दे. हे काय काका? अगं देवीला देऊ दे, मग असा मार उडवून देतो बघ. काका आम्ही जातेच कशा? भालूला घेऊन जावा संघ. बायले आकाशात झकास नवरा मागणार आहे, तू कोणाला मागणार आहेस ग? सरजा. कुणाची आहे पटपटी? कुणाची फटफटी आहे? का रे, कळ ना, मालकाची आहे गाडी. फटफटी बाजूला काढ की. कर बाजूनी जात नाही वैर गाडी. जायला रस्ता काय तुमच्या भात आहे वय? ही फुकणी लय बडबड करायला लागला. सांग तुझ्या मालकीनीला, जत्रेला जायची एवढीच घाई असेल तर बस म्हणावं फटफटीवर माग. जत्रेत एखादी कोलाटी का होते का बघा की, माग बसायला. सदा उगीच वादविवाद घालू नकोस. बघा की. भालू, ए भालू, भालू कर ती फटफटी बाजूला. हाड पाडली की साऱ्यानं गाडी. उचल आता उचल. शाबास रे माझा भालू. मारी तुमच्या. आज माझी गाडी पाडली नाही एक दिवस. हे बघा, चांगले हार बांधून ठेवा. हा बायने, ए बायने काय जी? हे बघ, तू पूजेचं साहित्य घेऊन ये, मी देवळात जाते बर का? हा बा, होय. अगं तू पण हात लाव. तुझ्या दोघांनी करायची असते. काय महाराज? अरे तू झालं का देवीचं दर्शन? झालं ना? कोण होते ती? कोण बरं? अरे देवी विचारतोय मी, कोण होती? पोलिसापासून लपवतो काय? राम राम अप्पा, कुठे राम राम.
जरा बाबुळगावला जाऊन आलो. कशाला? इनामदारांचा मुलगा नव. आता सच्ची मोठी झाली नाही का? तिच्या बी लग्नाचं बघायला पाहिजे. तशी बोलणी बी करून आलो. आता येतीलच लवकर. आता बोलवा आम्हाला साखरपुड्याला. मालक बादशा, अरे तुला काय अक्कल का काय म्हणा वय रे? अरे गाडवा सकाळच्या बरी औषध आणलं आणि ह्यात घातलं. वय की अरे स्टेनलेसचा गाला घ्यायचा गाडवा. आपलं डोसकच गेलं बघा मालक. कर आप्पा काका भेटलं होतं. मोठ्या ठेचा चाललं होतं बघा. सज्जीसाठी पोरगा शोधताय. बर बर बर. बाबुळगावचं इनामदार बी येणार त्या 2-4 दिवसात सज्जीला बघायला. मालक, एकदा का सज्जीचं लगीन झालं का ती बी गेली आणि ती जिमीन बी गेली बघा. बादशा खरे. मालक, सज्जी व धाकल्या धऱ्यांचा लय जीव आहे बघा. कुठं आमचं खातदार? कुत्रीला घेऊन गेले फिरायला. आता तुम्हीच बघा, आता हे वय आहे का कुत्रीला घेऊन फिरण्याचं? मालक नाही, तुम्हीच मनावर घ्या बघा. बादशा एक काम कर, आप्पा काकाच्या मळ्यात जा. होय. मनावर रामरावांनी धाडले. बर. जिला मागणी गाती रंगरावासाठी. काय सांगताय? आणि म्हणा आमचं दुसरं काय डोक्यात नाही. दोन येतो आमच्या मनात. एक तर सज्जी गावात राहते. होय. आमचं घर काय त्यांचं घर काय परकय काय? नाही. आप्पा काकाची नजर राहते तिच्यावर. तर आणि दुसरा येतो एकुलता एक पोरग. होय होय. सोन्याची लंका करून ठेवली. अखेर म्हणाव सज्जीचीच की. काय सांगताय? वाढव्या नीट समजून सांग. वय वय. हल? हा निघालो बघा. आईला कुत्री संग फिरतय. मालक, अहो मालक, अहो कुत्रीला किती खेळवणार? म्हणजे अहो या वयात एक पाखरू पाहिजे बघा. पाखरू पाहिजे रे. वय आमचं पाखरू झालं कुठं माणसाकडे? हा? जवळ गेल की चोच मारते बघ. अहो माणसाळल माणसाळल एकदम कुशी शिरल बघा. ते कसं काय? कसं काय? काय देणार बोला. एक गोड बातमी सांगतो. गोड बातमी? वय हे सांगी. नाही सांगणार का? हे तिच्या आईला सांगतो का आणू? सांगतो सांगतो. काय देणार बोला. काय? नारंगी का मोसुंबी? अरे तू म्हणशील ते तू बोल. आम्ही मागणी घालायला चाललोय. थोरल्या धायांनी मलाच सांगितलंय. कोणाला? कुणाला? आपल्या सज्जीला. सज्जी लिहिलं आ. माझ्यासाठी? मग काय माझ्यासाठी? अरे हे तिच्या आईला हे भाषा म्हणजे आम्ही नवरदेव झालो म्हणायचे की. अरे चोरासारखा दबकत काय तो? तुमच्याकडे आलो होतो काका. ये ये बस. काय काम काढलं? काम काम जरा नाजूक आहे. अरे तर सांगशील का नाही? सांग. ढाकल्या धन्यासनी हा. पोरी सांगून यायला लागल्यात. रंगरावला? वय हा. अरे येणार. वय. आता तिथं लग्नाचं वय झालंय ना व. पर मी म्हणतो हा. सरपंचांची एवढी मोठी विस्टंट, जमीन जुमला, वाड्यावर राबत्याड माणसं राबत्यात, त्यातनं धाकलो धनी एकलंच. तेव्हा मी म्हणतो सज्जाकडे दिल तर कसं होईल? अगे इकडे ये इकडे ये. यो काय म्हणतोय बघ. काय रे? काय म्हणतोय? तुम्हीच सांगा. तू सांग रे. तुम्हीच सांगा. नाही ढाकल्या राहायची कारभार येईल म्हणून सोपचेला कराय तुम्ही. अरे ये हेड्या, पुन्हा मोरो बोलतोस र? आ? तुझ्या धाकल्या धनाची तरफदारी करायला आलास वा इथं? मुर्दा बसवला त्याचा. तरणी म्हणत नाही, लेकुरवाळी म्हणत नाही. बाई दिसली का डोळं फा फा फाडून बघतय. आणि हक्का साहेबांनी ह्यो जागा घेऊन आलास होय? अरे तुझ्या खाली टाक खाली टाकते. मग काय सांगू मालकासनी? काय सांगतोस? वय आलो आलो. जवळ. मेला मेला. एका थपडात भागला. पुन्हा निरोप घेऊन आला तर गुळीच घालीन.
अक्का सून म्हणून पाहिजे का अहो, पण मला का गरीबाची मी मालकाला सांगावं घेऊन आलो होते. जातोस का बोलू भालूला मला का भालू होतं? ए भालू पोची वेळा बांधा बोलतोय माझ्याशी लगीन करणार या. ये. मालक काय म्हणली सज्जी ओ मालक आप्पा काकानं काय उत्तर धाडले हे बघा उत्तर. आधी हात सोड माझा. न सोडणार अशी घेऊन जातो वाड्यावर फटफटीवरनं आणि कुकू लावतो माझ्या अरे नावावर जा सोड सोड म्हणते ना. बालू! 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 अरे देवा! आता करू माझी बालू! बालू! बालू!